नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्व विद्यार्थ्यांची जवळपास प्रथम सत्र परीक्षा आता जवळ येत आहे. तर या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा हा व्हिडिओ आपण बनवत असून त्यांना प्रथम सत्र परीक्षेमध्ये अनसीन पॅसेजेस हे परीक्षेमध्ये विचारलेले असतात. मग ते मराठी भाषा असो, इंग्रजी भाषा असो किंवा हिंदी भाषा असो. तर या भाषेमध्ये तुम्हाला अनसीन पॅसेजेस कसे सोडवायचे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवताना तुम्ही कोणत्या ट्रिक्सच्या साहाय्याने हे प्रश्न इझिली सोडवू शकता याबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जास्त करून आपण फोकस आपल्या इंग्रजी कॉम्प्रिहेन्शनवर दिलेला आहे, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवर, पण बाकी ठिकाणी सुद्धा सेम पॉईंट्स तुम्हाला उपयुक्त असे ठरणार आहेत. आणि ह्या इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्सच्या साहाय्याने तुम्ही अनसीन पॅसेजेसमध्ये सुद्धा तुम्हाला हवे तेवढे मार्क मिळवू शकता. अनसीन पॅसेजेस हे आपल्याला परीक्षेत सातत्याने विचारलेले असतात, मग ते 8वी असो, 9वी असो किंवा 10वीची इयत्ता असो. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे. डू नॉट ओव्हर इम्पेसाइज ट्रॅव्हिलिटीज. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा अनसीन पॅसेज पाहतो तेव्हा अगदी प्रत्येक डिटेल आपण लक्षात ठेवण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला ते न करता यू हॅव to just need to get a hang of the main points and not the examples. Comprehending the overall flow and structure will help you analyze and answer the questions. तर आपलं काय होतं, बऱ्याचशा वेळेस आपण एखादी पॉईंट जो लेखक आहे तो सांगतो आणि त्याच्यावर खाली काही मुद्दे असतात जो की तो पटवण्यासाठी सांगत असतो, पण आपण काय करतो, एक्झाम्पल्ससुद्धा जास्त करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, जे की आपल्याला परीक्षेच्या वेळेच्या मॅनेजमेंट म्हणजेच टाईम मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार नाही आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला ओव्हरऑल लक्ष ठेवायचं की आपल्याला दिलेल्या वेळामध्ये हा पॅसेज सोडवायचा आहे. त्यामुळे जास्त महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेच आपण लक्षात ठेवायचे. जास्त आपण पाठांतर करत बसायचं नाही, डू नॉट मेमराईज. तर आपल्याला जो पॅसेज आहे त्याच्यावर 3 ते 4 प्रश्न असतात किंवा कधी कधी 5-6 प्रश्न असतात. तर हे प्रश्न सोडवताना आपण काय करतो की ते पाठ करण्याचा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी लागणारा कालावधी हा जास्त लागत असतो. त्याऐवजी तुम्ही जस्ट तिथे अंडरलाईन करून तुमचा क्वेश्चन पाहून त्या क्वेश्चनशी तो आन्सर मॅच होतो का हे चेकआउट करून ते आन्सर तिथे लिहू शकता आणि ज्यात तुमचं वेळेचं म्हणजे बचत होते. डू नॉट रीड द पॅसेज फर्स्ट. बऱ्याच वेळेस स्टुडंट काय करतात, टोटल पॅसेज फर्स्ट वाचतात आणि देन क्वेश्चनकडे जातात. पण मी रेकमेंड करेल फर्स्ट तुम्ही क्वेश्चन्स वाचा आणि त्याच्यानंतर पॅसेजकडे जा, कारण पॅसेज हा मोठा असतो, त्याला लागणारा वेळ जास्त लागतो, समजून घेण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागतो. पण तुम्हाला दिलेले क्वेश्चन्स समजा 3 ते 4 क्वेश्चन्स आहेत, तर या क्वेश्चन्सवरच फोकस करून तुम्हाला हे प्रश्न जे आहेत या पॅसेजमधून फाइंड आउट करायचे असतात. त्यामुळे जरी तुम्ही पॅसेज खूप चांगल्या पद्धतीने समजला आणि क्वेश्चन्सचे आन्सर द्यायला गेला तर तुम्हाला 4च प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे पूर्ण पॅसेज मगअप करण्याऐवजी तुम्ही फर्स्टली यू शूड रीड द क्वेश्चन्स केअरफुली अँड देन गो टू द पॅसेज. Then next point, that is do not over emphasize on vocabulary skills for reasoning or for unseen passages. आपण काय करतो की व्होकॅब्युलरी ज्या स्किल्स आहेत ते वाढवण्यासाठी खूप म्हणजे प्रयत्न करतो. त्यावेळेस तिथे आपल्याला एखादी व्होकॅब्युलरी नाही समजली तर आपण ते काय असेल याच्यावर विचार करत बसतो. पण जास्त करून आपल्याला जेव्हा पॅसेजेस जेव्हा की अनसीन पॅसेजेस असतात आणि ऑन द स्पॉट आपण पेपर सोडवत असतो, त्यावेळेस आपल्याला जी व्होकॅब्युलरी येत नाही आहे त्याच्यावर अटकून न राहता सरासरी बाकीचे जे शब्द आहेत त्याच्या अनुषंगाने त्या शब्दाचा अर्थ काय लागू शकतो याचा विचार करून आपल्याला पॅसेज हा रीड करून पूर्ण वाचून घ्यायचा असतो. डू नॉट स्पेंड टाईम ऑन RCS अँड दॅट यू कॅन नॉट कॉम्प्रिहेंड ॲट फर्स्ट. तर काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये जेव्हा मोठा पेपर असतो आपला 80 मार्काचा 100 मार्काचा, त्यावेळेस 2 ते 3 कॉम्प्रिहेन्शन पॅसेज आपल्याला दिलेले असतात, अनसीन पॅसेज दिलेले असतात. त्यावेळेस स्टुडंट काय करतात की समजा पहिला क्वेश्चन पेपर सोडवला आहे, पहिला पॅसेज आला तर तो येत असेल किंवा नाही येत असेल तरीसुद्धा तोच सोडवत बसतात. नो प्लीज डू नॉट डू लाईक दॅट. तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन टाकून त्याच्यासाठी असलेले जे सब क्वेश्चन्स आहेत ते टाकून ती जागा सोडून पुढचा पॅसेज सोडवायला घेऊ शकता. दॅट्स वाय मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही जो पॅसेज तुम्हाला चांगला समजतोय आणि ज्याचे उत्तरं तुम्हाला देता येत आहेत असं वाटतं ते पॅसेज अगोदर सॉल्व करा, जेणेकरून तुमचं माइंड हे पॉझिटिव्ह राहील आणि तुमचं टाईमचं मॅनेजमेंट व्यवस्थित होईल. शेवटी तुमच्याकडे वेळ उरलाच आणि काही पॅसेज असा आहे जो तुम्हाला समजतच नाही आहे, तो पॅसेज तुम्ही सोडवायला घेऊ शकता जेव्हा तुमचे सगळे क्वेश्चन सोडून होतील तेव्हा. Then next will be do not think
द करेक्ट ऑप्शन वूड कम फ्रॉम आउटसाइड द पॅसेज. बऱ्याच वेळेस आपल्याला काय होतं की आपण असा विचार करतो की पॅसेज दिला आहे आणि त्याचे ऑप्शन्स दिलेत, तर आपण त्या ऑप्शन्सपैकी जे ऑप्शन पॅसेजमध्येच नाही आहे ते असू शकतं का विचार करत असतो. नो, देर तुम्ही तिथे कट मेथडने वापर करू शकता की पॅसेजमध्ये तुम्ही वाचलेत, तुम्हाला वाचल्यासारखे वाटणारे ऑप्शन्स आहेत आणि जे ऑप्शन्स तुम्हाला पॅसेजमध्ये नाहीच आहे किंवा त्याची माहितीच दिलेली नाही आहे, तर तिथे तुम्ही कट करून बाकीच्या 2 ऑप्शन्सपैकी तुमचा आन्सर फाइंड आउट करू शकता, जे की तुमचा मोर टाईम सेविंग राहील. देन नेक्स्ट विल बी डू नॉट रिले ऑन ट्रिगर वर्ड्स. आपण काय करतो, ट्रिगर वर्ड्सवर रिले करतो. बऱ्याचशा वेळेस असे म्हणजे प्रश्नांचे उत्तरं असतात ज्याच्यात कंपल्शन आपण सांगतो, तर तसे कंपल्सरी वर्ड्सचे प्रश्न आपल्याला शक्यतो विचारतच नाहीत, तर आपण त्याच्यावर खूप जास्त फोकस करत बसायचा नाही, तर आपल्याला क्वेश्चन्स कसे विचारलेत त्याच्यावरच जास्त फोकस करायचा. मेक नोट्स, नोट्स बनवा. म्हणजे कसे, तर तुम्हाला पॅसेज तुम्ही वाचताय तर तुम्हाला लक्षात येते की प्रश्नामध्ये सुद्धा एक असा शब्द आहे जो तुमचा पॅसेजमध्ये आणि त्या प्रश्नाशी सांगड घालणारा शब्द आहे. त्याला आपण इंग्रजीमध्ये कीवर्ड असं म्हणतो. तर आपल्याला हे कीवर्ड फाइंड आउट करता येणं फार गरजेचं आहे. तो कीवर्ड फाइंड आउट करून तुम्ही पॅसेजमधला कीवर्ड आणि तो मॅच केला तर त्याच्या अलीकडं असलेला सेंटेन्स किंवा पुढे असलेला सेंटेन्स त्याचा आन्सर असतो. त्याच्यामुळे ते खूप इझी जाईल तुमचं आणि तुमचं वेळ वाचवण्याचा म्हणजे खूप असरदार असेल. ट्राय टू प्रिम्प्ट द क्वेश्चन्स. तर तुम्हाला पहिलं कसं जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर पहिलं विचार करायचा आहे, कारण प्रश्नानुसारच तुम्हाला पॅसेजमधून आन्सर फाइंड आउट करावे लागत असतात. त्यामुळे देन ओपनिंग अँड क्लोजिंग पॅराग्राफ्स रिक्वायर एक्स्ट्रा फोकस. कारण कधी कधी आपल्याला ह्या पॅसेजचं तुम्ही टायटल काय देऊ शकता असा क्वेश्चन्स असतो, किंवा या पॅसेजमधून लेखकाला काय सांगायचं आहे, तर त्यावेळेस आपण काय करतो की आपल्या स्वतःला काय वाटतं तसे ऑप्शन सिलेक्ट करीत असतो. पण तुम्हाला ते न करता पॅरेग्राफमध्ये लेखकाने काय दिलेलं आहे किंवा एखादे पोएम दिलेले आहे, तर पोएममध्ये पोएट्री जो पोएट आहे त्याला काय लिहायचं आहे, त्याला काय सांगायचं आहे, याच्यावर आपल्याला फोकस करायचा रॅदर दॅन व्हॉट वी आर थिंकिंग. देन कॉन्स्टंटली क्वेश्चन्स युअर सेल्फ वाईल द रीडिंग द पॅसेज. तर तुम्ही जेव्हा रीड आउट करणार तेव्हा तुम्हाला स्वतःला लक्षात करायचं आहे की कोणकोणत्या प्रश्नांचे आन्सर्स तुम्हाला शोधायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. कीवर्ड्स तुम्ही शोधलेत 4 प्रश्नांचे समजा आणि ते 4 प्रश्न तुम्ही सोडवतायत, तर तुम्हाला त्या कीवर्ड्सनुसार आन्सर फाइंड आउट करण्यासाठी तुमच्या माइंडला थोडंसं फोकस्ड ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण खूप महत्त्वपूर्ण असे पॉईंट्स पाहिले. तुम्हाला हे पॉईंट्स कसे वाटले? डू यू फील इट इज युजफुल और नॉट? प्लीज से इन द कमेंट बॉक्स and please try to share the more students which want this for solving unseen passages and their exam like first term exam or semester exam or unit test. It is a more important skill to find out how to solve unseen passages. So please share for that students and please give your review in the comment box. आता आपण असाच नवीन युजफुल व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर भेटूया. धन्यवाद.